गोलंदाजी कशी असो, भेदक अशा प्रकारचा विस्फोटक खेळ ज्याने आत्तापर्यंत दिलाय ते प्रदीप. ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आयलेश. मॅन फ्रॉम उल्वे. संघर्षमयी अशा प्रकारची आजच्या दिवसातील 40+ ही लढत आपल्या भेटीला येतोय. घेऊन जातोय मैदानाकडे पहिला गोलंदाज संतोष म्हात्रे. खारपाले फेस करणार प्रदीप. पहिला चेंडू अप्रतिम अशा प्रकारचा टप्पा, कमी उंची ठेवली गेली, रायझिंग जास्त दिली गेली नाही. अनुभव संपन्न अशा प्रकारचा संतोष म्हात्रे. सुंदर अशा प्रकारची स्टाईल या ठिकाणी, बॉडी लाईन, शारीरिक भाषा सांगत होती काऊ कॉर्नरला सजग राहावं लागेल अशा पद्धतीनं उल्वे संघाचा ब्लास्टर प्रदीप या ठिकाणी मात्र शारीरिक भाषा खुणावते की मोठ्या शॉटसाठी दुसरा चेंडू या ठिकाणी फेस करणार प्रदीप. काही सम्मानजनक चेंडू फॉलो थ्रू मध्ये ठेवला गेला, रुटिंग झाली गेली, कंटिन्युटी या ठिकाणी मात्र धावांची ठेवत असताना ओपन केला जातोय खाता या ठिकाणी 1 धावेनं. 2 चेंडू 1 धाव. आयलेश स्टायलिश फलंदाज, महारथी, महापराक्रमी, माइंड ब्लोईंग खेळ आत्तापर्यंत 2 सामन्यामध्ये दिला. सामनावीर पुरस्कार आपल्या शिरोपेचात ज्याने संघर्षमयी अशा प्रकारची कारकीर्द या मैदानावर गाजवली. संघ पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिला अडचणीमध्ये होता, तारणहार संकटमोचक म्हणून आपल्या संघाच्या हाकेला आणि रसिक मायबाप प्रेक्षकांच्या चाहत्यांच्या हाकेला धावून आला आणि या आपल्या चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. तो फलंदाज आयलेश. निश्चितच पॉवर प्लेचं षटक आहे, 3 षटकांचा सामना. 3 षटकांमध्ये मात्र काय होणार, कशा पद्धतीनं या ठिकाणी पॉवर प्ले हाताळलं जाईल. 30 यार्ड सर्कलचं बंधन आहे. आपण जर पाहिलं तर लॉंग ऑफ, लॉंग ऑन अशा पद्धतीचं टान्स 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहतोय. संतोष म्हात्रे पुन्हा एकदा मैदानावर. काही सुंदर चेंडू ढकलून काढला, बॅकफुटवर जाऊन चेंडू मात्र पाठवला गेला. या ठिकाणी निश्चितच गोट्या भाई यांची ही अदाकारी. टाळ्यांचा सन्मान मिळतोय या अदाकारीसाठी, कलाकारीसाठी. पहिला चेंडू या ठिकाणी आपण जर पाहिला तर पहिला फटका जर पाहिला 6 धावांचा फटका जोरदार या ठिकाणी अपील केलं गेलं. निश्चितच सर्वांचं लक्ष आयलेशच्या माध्यमातून खेचलं जातोय. धाव संख्या 6ने तिसऱ्या चेंडूची वाट बघावी लागली या मोठ्या फटक्यासाठी. 7 धावा. पुन्हा एकदा सरसब्ज आमचे फॉर्च्यून इव्हेंटचे ऑपरेटर हवेमध्ये चेंडू, चेंडूच्या पाठी रिव्हर्स कॅच घेता येणार का? नाही. चेंडू पळाला 4 धावा. धाव संख्या 4ने पुढे सरकते. चेंडू झाले ते 4, धाव संख्या होती ती 11. लावून सर्वस्वपणाला अथक प्रयत्नाने जो लढतो, घाव सोसून अपयशाचे मगच खरा विजेता ठरतो. तो विजेता होण्यासाठी आयलेश लढतोय. काही सुंदर कटआउट चेंडू केला गेला, सुरक्षित क्षेत्रामध्ये चेंडू ठेवला गेला. 1 धाव आणखी रुटिंग मध्ये घेतली गेली. अर्थातच धाव संख्येनं आलेख चढला गेला. 12 धावा. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू येतोय.
आकुट टप्प्याचा मारा संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून यशस्वी अशा प्रकारचा हा चेंडू प्रदीपला काही न करता या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू संतोष म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिल्या ओव्हरची समाप्ती होते। धावसंख्या मात्र 12 धावा, कधी कधी या 12 धावा 2 चेंडूमध्येच त्या ठिकाणी धावफलकावर झळकल्या जातात, परंतु या ठिकाणी 12 धावांसाठी मात्र 6 चेंडूंची वाट पाहावी लागली। या ठिकाणी विदाऊट लॉस पाहतोय आपण, परंतु विदाऊट लॉस होत असताना जेव्हा 12 चेंडू आता शिल्लक राहतात, या 12 चेंडूमध्ये आत्तापर्यंत जर पाहिलं तर 21ची सरासरी या अगोदरच्या सामन्यामध्ये साई संघाविरुद्ध उल्वे संघानं ठेवली होती, परंतु आता ऐलेश आणि प्रदीप काय करतायत, या ठिकाणी कुठेतरी गोलंदाजी प्रभावी होत चाललेली दिसतोय। अनुभवी अशा प्रकारची 35 वर्षाची अनुभवाची शिदोरी पणाला लावत असताना संतोष म्हात्रे यांनी केलेली गोलंदाजी कुठेतरी संघामध्ये एक नवा आत्मविश्वास घेऊन येते। 6 चेंडू झालेले आहेत, 6 चेंडूमध्ये म्हणजेच पहिला ओव्हर समाप्त होते, 12 धावा आलेल्या आहेत। आता मात्र दुसरा षटक येतोय। राजा पाटील, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय, सर्व सरांचं या ठिकाणी मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत या शुभमंचावर होतोय। प्रल्हाद भाईंवर प्रेम करणारी ही सर्व मान्यवर मंडळी आज प्रल्हाद भाईंना सदिच्छा भेट देण्यासाठी प्रल्हाद भाई क्रीडा चषक 2025 मध्ये आपला अनमोल वेळ देऊन आलेली ही मंडळी आहे। कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत। काय सुंदर अशा प्रकारचा टणटणता खणखणता चौकार, 4 धावा। साठवण्यात येईल अशा प्रकारची डाय, अशा प्रकारचे प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला सुरेश म्हात्रे दिसले। सुंदर प्रयत्न होते, प्रयत्नांना यश आलं नाही, परंतु चेंडूनं सीमा पार केली। पुन्हा एकदा काय नजाकत आहे शॉट मध्ये, काऊ कॉर्नर वरून चेंडू 6 धावांसाठी। प्रकारची ब्लास्टिंग सुरुवात चौकाराने आणि षटकाराने या ठिकाणी केली गेली। राजावर या ठिकाणी अटॅक आपण पाहतोय, संपूर्ण या ठिकाणी सीमारक्षकांना देखील फेल ठरवला जातोय। बाय बाय करण्याशिवाय हातामध्ये काहीच नाही, अशा प्रकारच्या पोझिशन मध्ये ऐलेश। काही सुंदर अशा प्रकारचा कटआउट, बॅटला ब्रश होऊन जातोय चेंडू सुरेश म्हात्रे यांच्या हातामध्ये, झटका बसतोय उल्वे संघाला, आउट। निश्चितच या ठिकाणी जशा प्रकारची गोलंदाजी पहिल्या 2 चेंडूवर केलेला अटॅक, आपण काहीतरी वापसी आपल्या संघाला दिलं पाहिजे, आत्मविश्वास ढासळला जाईल, याच उद्देशाने या ठिकाणी अचूक पारदर्शक गोलंदाजी, अचूक भेदक मारा केला राजाच्या माध्यमातून आणि बॅटला ब्रश होऊन गेलेला हा चेंडू सीधा कीपरच्या हातामध्ये। पनवेल तालुका 40+ अध्यक्ष किरण सर यांचं आपण इनेट नंबर 3 मध्ये खेळ पाहतोय।
काही सुंदर अशा प्रकारचा घुटना टेक और सिक्सर देख अशा प्रकारचा शॉट 6 धावा. खरोखरच या ठिकाणी गुप ग्रामपंचायत खारपालेचे विद्यमान सरपंच वसंतजी गावण साहेब, सामाजिक कार्यकर्ते रामदासजी गायकर यांचं शुभ आगमन या मंचामध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत आणि शुभेच्छा वास्तविक प्रल्हाद भाई यांना देण्यासाठी आलेले आहेत. पुन्हा एकदा काय हुक केलेला आहे, पूल केला, चेंडू फेकून दिला मैदानाच्या बाहेर. 6 धावा. किरण सरांच्या माध्यमातून या ठिकाणी हेलिकॉप्टर डायरेक्ट गिफ्ट करून दिला. कॅच आउट. किरण सरांना देखील मैदानाच्या बाहेर व्हावं लागते. सर्व पदाधिकारी सन्माननीय अमित पाटील सर, किशोर पाटील सर, रेड्डी सर, तसेच पेट्रोल पंपाचे मॅनेजर सन्माननीय प्रभाकर सेठ यांचं शुभ आगमन आपण या मंचावर पाहतोय. सर्वांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत केलं जातोय आणि प्रल्हाद भाईंना मी विनंती करतोय की सर्वांचा सन्मान युक्त अशा प्रकारचा आदरयुक्त सोहळा आपण या ठिकाणी या मंगलमयी वातावरणामध्ये या मंचावर आपण करायचा आहे. धावसंख्या झालेली आहे आतापर्यंत 34 धावा. रिमेन्समध्ये आपण जर पाहिलं तर 6 चेंडू आहेत. 2 ओव्हर समाप्त झालेले आहेत. 17च्या सरासरीनं मात्र उलवे संघाने आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय. सुंदर अशा प्रकारची ब्लास्टिंग खेळी. कोरलं जाईल नाव इतिहासात, लावून सर्वस्व पणाला जो परिस्थिती पुढे झुकणार नाही. वाटा मोकळ्या होत जातील साऱ्या एक दिवस, मग देवालाही देणं चुकणार नाही. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये शेवटी क्रीडा देवतेला देखील खुश व्हावं लागतं कर्मवीरांवर. अशी कर्मवीरांची ही पंढरी या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मात्र क्रीडा देवता कर्मवीरांच्या बाजूने आहे, खेळावर खुश आहे. त्या कर्मवीरांना योग्य दिशेनं मात्र वाटचाल करायला मात्र मिळत आहे आणि तशा प्रकारच्या पोझिशनमध्ये 17च्या सरासरीनं उलवे संघ पुढे जाताना आपल्याला दिसतोय. 2 षटकांची समाप्ती होते. 12 चेंडूमध्ये धाव संख्या उभारली गेली 34 धावा. पुंडलिक तांडेल ज्यानं या ठिकाणी खारपालेसाठी 2 मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार घेऊन सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलेलं आहे. तो पुंडलिक तांडेल या ठिकाणी गोलंदाजीसाठी येतोय. अंतिम 6 चेंडू. मेन अंपायरच्या भूमिकेत डान्सर अंपायर. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी हुक केलाय, बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातोय.
ओके, खरोखरच मनस्वी आनंद. डान्सिंग अंपायर ही बिरुदावली ज्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या शिरोपेचावर नाचवली ते डान्सिंग अंपायर गोटे सर. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी घणाघाती आघात आपण पाहिला. पंच, या चेंडूवर धावा किती? 4. ओके, 4 धावा. सुंदर सीमारेषेच्या बाहेर अटके पार केलेला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर पद्धतीनं या ठिकाणी शेवटचे 5 चेंडू असणार. आनंद देणार आपल्याला गोट्या सर फेस करतोय. प्रदीप, सुंदर पद्धतीने काय कव्हरचा क्लास आपल्याला पाहाव्यास मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. महाराष्ट्रातील क्रिकेट प्रेमींच्या हृदयात घर केलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजेच डान्सिंग अंपायर गोट्या सर. खरोखरच कर्तृत्वाचे मोजमाप यशाच्या उंचीवर नव्हे तर संघर्षाच्या खोलीवरून होतं आणि तोच संघर्ष या ठिकाणी उल्वे संघाचा आपण खारपाले संघाच्या विरुद्ध पाहतोय. 4 धावा आणखी आलेल्या आहेत. रिमेन्समध्ये 4 चेंडू आहेत. 4 चेंडू नंतर धावा किती होत आहेत आपल्याला पाहायचं आहे. धाव संख्या आतापर्यंत पोहोचली 42. काय सुंदर अशा प्रकारचा जोरदार अपील होता. अपीलमध्ये विश्वास कमी होता, जोश जास्त मात्र होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, कॉलिंग या ठिकाणी मात्र राम भरोसे नाही. विश्वासदर्शक अशा प्रकारचे कॉलिंग आहे. फिरावं लागलं या ठिकाणी निश्चितच. धाव संख्या मात्र येते 1 नी पुढे सरकते. धाव संख्या 43 धावा. पुढचा चेंडू पुंडलिक तांडेल घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवर. काय सुंदर फटका, सीमारेषा बाहेर 6 धावा. सुंदर, खूप छान अशा प्रकारचा हा डान्स. आयुष्य खूप सुंदर आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. सुंदर पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बिग हिट 6 धावा. अदाकारीसाठी टाळ्यांचा सन्मान. प्रत्येक चालण्यामध्ये वेगळा ढंग या ठिकाणी सर गोट्या सरांमध्ये आढळून येतोय. खरोखरच मनोरंजनात्मक अशा प्रकारची अंपायरिंग या ठिकाणी परीक्षण आणि परीक्षक म्हणून या सामन्याचं करताना आपल्याला गोट्या सर दिसत आहेत. शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवर हॅट्रिक ऑन सचिन. या सचिन तेंडुलकर पॅन्डॉलमध्ये चेंडू पाठवणार का? हॅट्रिक ऑनचा चेंडू. निश्चितच हवेमध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली 2-2 क्षेत्ररक्षक ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतायत. या ठिकाणी सेफ शॉट राहिला गेला. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग होतोय का? दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉलिंग केलं गेलं आणि या ठिकाणी मात्र पंच गोट्या सरांचा अपील होतोय. निश्चितच पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही सलामत आहेत खेळाडू. धाव संख्या 2 ने पुढे सरकते. धाव संख्या होती ती हो
आपल्याला सर दिसत आहेत. पुढचा सत्कार या ठिकाणी निश्चितच शुभ सन्मान या मान्यवरांचा होणार. पुढचा सन्मान या ठिकाणी होतोय अर्थातच अमित पाटील सर यांचा या शुभमंचावर शुभ सन्मान होतोय. प्रल्हाद भाईंच्या खांद्याला खांदा लावून आपण पुढे चला, आमची साथ आपल्याला असणार हा विश्वास देणारं हे व्यक्तिमत्व या मंचावर मात्र सन्मानित होताना आपल्याला दिसत आहेत. ममतामयी भावनांची ऊब ज्या शालेमध्ये दडलेली आहे अशी शाल स्वीकारताना आपल्याला अमित सर दिसत आहेत. या शुभमंचावर पुढचा सत्कार सोहळा संपन्न होतोय. अर्थातच JSWचे पदाधिकारी सन्माननीय श्री किशोर पाटील सर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. अर्थातच खरोखरच प्रल्हाद भाईंना पुढे जाण्यासाठी या ठिकाणी फार मोठं सहकार्य करणारं ओळीनं आपण घेऊ. सन्माननीय किशोर पाटील सर आपण आपला सन्मान घ्या. प्रेमाची ऊब देणारी शाल प्रल्हाद भाईंच्या माध्यमातून करकमलाचा या शालीला स्पर्श होतोय. दिमागदार वातावरणामध्ये हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. किशोर पाटील सर हा सन्मान स्वीकारताना आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी सन्माननीय बामणे सर या ठिकाणी आपल्याला या मंचावर मंचाची शोभा वाढवताना दिसत आहेत. प्रल्हाद भाईंच्या पाठीशी असणारं हे खंबीर नेतृत्व या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारताना दिसत आहेत. ममतामयी भावनांची ऊब ज्या शालीमध्ये दडलेली अशी शाल आणि आपल्यावर असणारं प्रेम ज्या पुष्पगुच्छामध्ये लपलेलं आहे हा पुष्पगुच्छ स्वीकारताना आपल्याला बामणे सर दिसत आहेत. पुढचा सत्कार सोहळा संपन्न होतोय याच व्यासपीठावर. अर्थातच रेड्डी साहेब JSWचे रेड्डी साहेब या ठिकाणी सन्मानित होताना आपल्याला दिसणार आहेत. प्रल्हाद भाईंचं प्रेम आणि प्रल्हाद भाईंवर प्रेम किती या मान्यवरांच्या माध्यमातून आपल्याला या व्यासपीठावर दिसतोय. प्रेमाचा पुष्पगुच्छ या ठिकाणी स्वीकारताना आपल्याला रेड्डी साहेब दिसत आहेत. आणि खरोखरच या ठिकाणी जशा प्रकारे प्रल्हाद भाईंचं कंस्ट्रक्शन चालतं, ज्या पेट्रोल पंपावरून अनमोल अशा प्रकारचं सहकार्य प्रभाकर सेठ यांच्या माध्यमातून होत असतं, त्या पेट्रोल पंपाचे मॅनेजर सन्माननीय प्रभाकर सेठ यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक अशा प्रकारचं सन्मान होतोय. प्रभाकर सेठ यांना मी विनंती करतोय हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. प्रल्हाद भाईंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे हे व्यक्तिमत्व या ठिकाणी या शुभमंचावर सन्मानित होताना आपण पाहतोय. कासू विभागातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व, गोरगरीब जनतेच्या हकेला 24 तास धावून जाणारं, ज्यांनी आपल्या मदतीची दारं जी काही आहेत गोरगरिबांसाठी खुली केलेली आहेत, ते सर्वांचे आधारस्तंभ म्हणून आमच्या कासू विभागामध्ये ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते सन्माननीय यशवंत मडवी साहेब या मंचामध्ये आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी यशोचित सन्मान प्रल्हाद भाईंच्या शुभ हस्ते होतोय. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रामदासजी गायकर साहेब या मंचामध्ये उपस्थित आहेत. या मंगल समयी रामदासजी गायकर यांचा शुभ सन्मान होतोय. खारपाले गावातील तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्या आधाराचा हात ठेवणारं हे व्यक्तिमत्व या ठिकाणी सन्मानित होताना आपल्याला दिसलं. तसेच गोर गरीब जनतेचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं खारपाले ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच गावंड साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान होत आहे. या सन्मानाचा ते स्वीकार करत आहेत. त्यांच्यावर असणारं प्रेम ज्या पुष्पगुच्छाच्या माध्यमातून दिलं जातोय ते पुष्पगुच्छ स्वीकारताना आपल्याला वसंत गावंड साहेब दिसत आहेत. पुन्हा एकदा मैदानाकडे मी घेऊन जातोय. काय ब्लास्टिंग अशा प्रकारची सुरुवात होती. सुंदर अशा प्रकारची सुरुवात, चौकार षटकार, त्यानंतर झिरो आणि त्यानंतर
चौथ्या चेंडूवर 1 धाव अशा प्रकारची धावसंख्या उभारण्याचं काम मात्र विनोद गायकर आणि राजा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुढचा चेंडू अति वेगाने टाकण्याचा हा प्रयत्न केला गेलाय. सुंदर अशा प्रकारचा ग्लान्स दिला गेला चेंडूला. सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन, अप्रतिम अशा प्रकारचा चेंडू समर्पित केला आपल्या खेळाच्या माध्यमातून. सुंदर अशा पद्धतीनं आपल्या संघाला उत्तमोत्तम अशा प्रकारची गोलंदाजी देण्याचा प्रयत्न उल्वे संघाचा हा गोलंदाज किरण सर करत आहेत. काही सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन आहे. शॉटमध्ये देखील कलाईचा अचूक वापर. बाउंड्री लाईनपर्यंत चेंडू आपण पाहतोय. सीमारेषेपर्यंत धाव घेतोय चेंडू. अचूक अशा प्रकारचा अंदाज घेत चेंडू मात्र पळतोय. सीमारेषेला स्पर्श करणार का? या ठिकाणी मात्र चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत धावा किती जमा केल्या जात आहेत रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून. पंचांचा इशारा येतोय. धावा एकूण 4 धावा चेंडू झालेले आहेत. ते निश्चितच पहिल्या षटकाची समाप्ती. परंतु धाव संख्या या ठिकाणी जशा प्रकारे आपण आकार घेताना पाहिली 15 धावा आतापर्यंत झालेल्या जिंकण्यासाठी आपण जर टार्गेट पाहिला या ठिकाणी निश्चितच चॅलेंज आहे ते 58 धावांचं. या ठिकाणी मी निश्चितच खरोखरच सर्व मान्यवरांना विनंती करेन की आपलं प्रेम बहुमोल अशा प्रकारचं अनमोल प्रेम आहे. आपला वेळ अनमोल आहे. प्रल्हाद भाईंवर आपलं अतूट अशा प्रकारचं आपण आपल्या प्रेमाच्या माध्यमातून नातं जोडलेलं आहे. आणि म्हणून या आयोजनासाठी मी प्रथमतः JSWचे पदाधिकारी अमित सरांना विनंती करेन की प्रल्हाद भाईंना या आयोजनासाठी आपण आपलं 2 शब्दामध्ये मनोगत व्यक्त करावं. प्रल्हादभाई चषक 2025 खूप छान आयोजन आणि सर्व 40+ या ज्या टीम गाव पातळीवरच्या खेळतात आणि गावावरून जे काय कौशल्य दाखवण्याचा चान्स दिला त्याबद्दल खूपच चांगलं आयोजन, चांगल्या पद्धतीची स्पर्धा भरवली आहे प्रल्हादभाईंचं. अशा स्पर्धा पुढच्या वर्षी किंवा रेग्युलर भरव आणि जेणेकरून होतकरू क्रिकेट लोकांना, क्रिकेट रसिकांना, खेळणाऱ्यांना सर्वांना चान्स मिळावा एवढं मी सर्वांना हे करून शुभेच्छा देतो प्रल्हादभाई आणि सर्व मित्रमंडळांना. पर्यंत खूप खूप धन्यवाद. चांगल्या पद्धतीचं मंच तुम्ही क्रिकेटला उभारून दिलात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू अगेन. अजून कोण बोलतोय का? मडवी साहेब आपण बोलताय? ठीक आहे, धन्यवाद. खरोखरच या शुभेच्छा आपल्या प्रल्हाद भाईंसाठी अनमोल ठरणार आहेत. सुंदर अशा प्रकारचा पुन्हा एकदा मैदानावर मी घेऊन जातोय. जिगरबाज अशा प्रकारचा खेळ आपण पाहतोय. संघर्षमयी वाटेवरून हे संघर्ष करणारे खेळाडू आहेत. खरोखरच जखमा जरी झाल्या तरी जखमा ह्या वीरांचे लक्षण असतात आणि म्हणून या ठिकाणी 40+ मध्ये खेळ करत असताना सुंदर अशा प्रकारचा काऊ कॉर्नरवरून झेप घेतोय चेंडू 6 धावांसाठी. निश्चितच सुंदर अशा प्रकारचा शॉट. या ठिकाणी जशा प्रकारचा संघर्षमयी सामना सुरू आहे उल्वे विरुद्ध खारपाले, जशा प्रकारचा संघर्ष आहे टॉपर 3 ठरण्यासाठी, कारण अगोदरच 2 संघ मात्र टॉप 3 मध्ये दाखल झाले, ते कोपर आणि जय हनुमान खारपाले. आणि त्यानंतर या ठिकाणी तिसरा संघ कोण येणार? बॅकफुटवर जाऊन मात्र शॉट तयार केला जातोय, परंतु त्या ठिकाणी मात्र चांगल्या प्रकारचं प्रोटेक्शन केले जातं. चेंडूची उचल केली गेली. 1 धाव आणखी खात्यामध्ये जोडली जातोय. धाव संख्या मात्र 2 ने पुढे जातोय. सुंदर अशा प्रकारची एकेरी धाव या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता, परंतु दुहेरी धावेमध्ये मात्र कन्व्हर्ट केलं गेलं. धाव संख्या 2 ने मात्र पुढे गेली. धाव संख्या होतोय 25. निश्चितच 33 धावा आणखी जिंकण्यासाठी या ठिकाणी जसा प्रकारचा खुलं क्षेत्र शोधलं गेलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमापार 4.
या षटकारांसाठी विनोद गायकर अफलातून मास्टर माइंड अशा प्रकारचे माइंड ब्लोईंग खेळी आपल्याला पाहाव्यास मिळतोय. खरोखरच लौटेंगे फिर एक दिन उसी अंदाज में, कई बादल छाने से सूरज का अस्तित्व खत्म नहीं होता. आणि तशा प्रकारे हा सूरज चमकतोय या मैदानावर खारपलेसाठी उलवेच्या विरुद्ध. जशा प्रकारे संघर्षमयी कारकीर्द आपण या ठिकाणी पाहिली. पहिल्या षटकामध्ये 15 धावा आल्या, परंतु आपण एक पाऊल पुढं टाकलं पाहिजे. दुसऱ्या 6 चेंडूमध्ये म्हणजेच दुसऱ्या षटकामध्ये आणखी 20 धावा आल्या. एकूण धावसंख्या बनलेली आहे ती 35 धावा. आता जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. 6-23, 23-6. निश्चितच सुंदर अशा पद्धतीनं क्षेत्ररक्षण लावलं जातोय. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. 23 रन्स नेट टू विन. या ठिकाणी षटकारासाठी आलेले मडवी साहेबांकडून 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी विनोद गायकर यांच्यासाठी आलेले आहेत. खरोखरच मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतोय मडवी साहेबांचं. सूरज जैसा बनना है तो सूरज जैसा तपना होगा, नदियों सा आदर पाना है तो पहाड़ों को छोड़ना होगा. हम आदम के बच्चे हैं, क्यों सोचे राह सरल होगा. संघर्ष एक दिन जरूर सफल होगा, आज नहीं तो वह कल होगा. हा संघर्ष आहे. निश्चितच सुंदर अशा प्रकारचा अटॅक होता. हे लेग बिफोरची विकेट राजा देऊन गेलाय मैदानाच्या बाहेर. काही सुंदर अशा पद्धतीनं पहिला चेंडू क्लीन शीट आपण पाहिली. अंपायर गोटे सर यांच्या माध्यमातून बोट हवेमध्ये झालं. म्हणतात की बंदूक की गोली महू की बोली और अंपायर की उंगली कभी बेकार नहीं जाती वापस नहीं आती. आणि तोच या ठिकाणी डिसिजन दिला गेला. लेग बिफोरची विकेट राजा यांच्या माध्यमातून. विजय तुरे षटकार किंग म्हणून कासू विभाग खारपाल्याच्या या खेळाडूला मानतो. 6 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकण्याची ताकद ज्याच्या मनगटामध्ये असा हा खेळाडू. पाहूया काय करतोय. गरज आहे 23 धावांची. काय निर्णय घेतला जातोय, कारण या अगोदर मात्र जो नियम आंतरराष्ट्रीय आहे तो वापरला गेला. पाहूया निर्णय दिल्यानंतर आम्ही बोलूच त्यावर. मंकड विकेट प्रमाणे या ठिकाणी मात्र ही विकेट प्रदान करण्यात आली. खेळाडू मैदानाच्या बाहेर जातोय. सुंदर अशा प्रकारची हलवार गोलंदाजी, परंतु धार दिलेला चेंडू मात्र पळतोय कीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. क्षणाक्षणाला या ठिकाणी उत्कंठा वाढत चाललेली आहे. टेन्शन मात्र वाढतोय ते खारपाले संघावर. अर्थातच धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिरावलेली धावसंख्या आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त या ठिकाणी 35 पर्यंत. विजय तुरे आपण पाहतोय. स्ट्राईक ऑन नॉन स्ट्राईकला आपण या ठिकाणी निलेश यांना पाहतोय.
शेवटचे 4 चेंडू असणार आहेत. नाही 4 चेंडू आहेत. सुंदर अशा प्रकारचा शॉट येतोय लॉंग ऑन वरून 6 धावांसाठी षटकार. शेवटचे 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. वास्तविक 3 षटकारांची आवश्यकता आहे असंच आपण समजू. 1 धाव कमी. हो या ठिकाणी मात्र खरोखरच सुंदर अशा प्रकारचा संघर्षमयी सामना पाहतोय. या ठिकाणी रॉकेट थ्रो होतोय परंतु तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्णत्वाला जात आहेत. धाव संख्या 2 ने पुढे जाते सरकते. धाव संख्या होते ती 43 धावा. 2 चेंडू 15 धावांची गरज परंतु या ठिकाणी काही चमत्कारच वाचवू शकतो खारपाले संघाला. पूर्णपणे या सामन्यावर मात्र एक आपला दबदबा निर्माण केलेला आहे तो उल्वे संघानं. सुंदर अशा प्रकारची आयलेसची स्टायलिस्ट बॅटिंग आपण पाहिली. त्याच्यानंतर आपण किरण सरांची बॅटिंग पाहिली. प्रदीपची बॅटिंग या ठिकाणी पाहिली. सुंदर अशा प्रकारचा धावसंख्येला आकार दिला. पुन्हा एकदा हा दबाव स्पष्टपणे सांगतोय. बॅटला ब्रश होऊन कीपरकडे चेंडू जातोय. निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये कोणताही बदल नाही. खरोखरच औपचारिकता फक्त बाकी आहे. फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या आहेत. शेवटचा चेंडू येतोय या ठिकाणी. गोटे सरांचं देखील या सामन्यामध्ये अगोदरच आम्ही अभिनंदन करतोय. सुंदर अशा प्रकारचं या सामन्याचं परीक्षण. चेंडू फक्त शरीरापासून ढकलून काढला. मोठा विजय उल्वे संघानं. टॉपर 3 उल्वे ओपर खारपाले.